जय श्रीराम मित्रांनो, कसा आहे सा? बरा आहे सा नव? आणि व्यायाम करताचा नव? अरे करायलाच पाहिजे. तर चला, काल म्हणल्याप्रमाणे मी आज बॉडी बिल्डिंग सिरीज चालू करणार आहे. चला तर आज आता आम्ही निघालो जिमला. ईशान दादा आमच्या पुढेच होतात, तर आम्ही आलो जिमवर. आलो ते पहिल्यांदा नमस्कार केला जिमला. पुढे बघतो तर काय सगळी आपापली चेस्ट, बायसेप, ट्रायसेप, लेगचा वर्कआउट करायला आलेले. आम्ही पण पायऱ्यातून डायरेक्ट वरती गेलो आणि चालू केलं वॉर्मअप. मित्रांनो एक सांगू, जिम चालू करायच्या आधी आपण पूर्ण बॉडीचा वॉर्मअप करणं गरजेचं आहे. कारण व्यायाम करताना आपला कुठलाही बॉडी पार्ट लचकू शकतो, त्यामुळे वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. मित्रांनो तुम्ही पण व्यायामाच्या आधी वॉर्मअप करायलाच पाहिजे. वॉर्मअप झाल्यानंतर पुशअपचं 20चं 2 सेट मारलं, त्यानंतर मारलं जोरचं 20चं 2 सेट. जोर मारून झाल्यानंतर आम्ही मारलं दोघांनी हनुमान जोर. हे बघा, हनुमान जोर एक नंबर हो, पूर्ण शरीराचा व्यायाम होतो. नंतर वेदनं पण मारलं हनुमान जोर. जोर झाल्यानंतर लगेच खाली लावून बायसेप बघितलं. कसला आहे रे, तुम्हाला पण असं बनवायचं आहे ना? त्याला तर तुम्हाला सांगतो कसा कसा वर्कआउट करायचा. पहिल्यांदा 5 kg 4 प्लेट लावल्या आणि बायसेप मारलं. जास्त पण गडबड करायची नाही हो, हळू शिस्तात. पहिल्यांदा शिस्तात खाली सोडायचं, परत वाढायचं. त्यामुळे काय होते मित्रांनो, बायसेपची साईज व्यवस्थित होते. हे बघा ईशान पण मारायला आता मी 15-15चं 3 सेट मारलं. तुम्ही किती मारताय कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो. जिममध्ये बाहेर गर्दी झालेली बघा गेला, तर तिथं एका बिल्डरचा होता वाढदिवस. तर आम्ही वाढदिवस केला नाही, तर आम्ही आलो बायसेप मारायला. हे बघा असं मारलं मी बायसेप. हे 40चं वजन लावलं मी. त्या मशीनवर आम्ही 10-10चं 3 सेट मारलं. त्यानंतर ईशाननं मारलं. ईशान झाल्यानंतर वेदनं मारलं. वेदनं जरा वजन कमी केलं आणि मग नंतर मारलं, कारण त्याचा पहिलाच दिवस होता ना, त्यामुळे. इथे बिल्डर पण बायसेप मारायला. तर कसा आहे बायसेप? टॉपचा इशे हो. बघून आम्ही प्यालो, वेद पण प्याला. पाणी पिऊन झाले, चालू केला वर्कआउट. असा बार देऊन असं मारलं बायसेप. हे बघा, हे असं घेतलं उचलून आणि चालू केलं मारायला. माझ्यानंतर मारलं ईशानंतर मारलं वेदनं. वर्कआउट करून झाले, वार्षिक पोजिंग चालू. हे बघा कसं बायसेप आहे, टॉपचा शे. पोजिंग करून झाले, आम्ही गेलो स्टेडियमवरती लुझिंग करायला. शेवटचा महत्त्वाचा पार्ट म्हणजे लुझिंग. लुझिंग का तर माहिती आहे मित्रांनो, आपण व्यायाम करून झाल्यानंतर जे बॉडीचे मसल्स टाईट झालेले असतात, ते लूज करण्यासाठी आणि बॉडी रिलॅक्स करण्यासाठी लुझिंग हे करायलाच पाहिजे. मित्रांनो व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि जय श्रीराम बोलायला विसरू नका. बोला जय श्रीराम.